ब्रेवचा विस्तार करा. हा ब्रेव आहे 8 बीट वाजतो. हा सेमी ब्रेव 4 बीट वाजतो. हा मिनम 2 बीट, क्रॉचेट 1 बीट. तर ह्याचा असा विस्तार करायचा. हे कारण आपल्याला इन्स्ट्रुमेंटवर जिथं जे वाजवायला लावतात ते हेच वाजवायला लावतात. तर ब्रेवचा विस्तार म्हणा किंवा सेमी ब्रेवचा विस्तार म्हणा, तुम्हाला तुमचं कुठलं पण वाद्य असो, ट्रम्पेट, क्लारनेट, जे पण वाद्य असेल त्या वाद्यावरती तुम्हाला वेस्टर्नमध्ये हेच वाजवायला लावतील. आता हा ब्रेवचा विस्तार, हा सेमी ब्रेवचा विस्तार आहे. सेमी ब्रेवचा विस्तार असा आहे. सेमी ब्रेव, मिनम, क्रॉचिट, कोयवर. आता इकडे असं पुढं वाढत गेले. तुम्हाला हे येणं जरुरीच आहे. हे विचारतात हे. हा मिनमचा विस्तार. खाली दिलेल्या नोटच्या रेस्ट तर प्रत्येकाला आल्याच पाहिजे. रेस्ट पाठ करा, त्याची नावं पाठ करा, हे सिम्बॉलचे लाईनी पाठ करा. हे पूर्ण व्यवस्थित लिहून घ्या आणि पाठ करा. तुम्ही ज्याच्यापासून शिकत आहे त्यांच्यापासून हे मिनम, ब्रेव, क्रॉचेट हे वाजवायला शिकून पाठ करून घ्या. हे 7 क्लिप, एकूण 7 क्लिपचे नाव. हे 7 क्लिपचे नाव पाठ करा. ट्रेबल क्लिप, सप्रानो क्लिप, मेजा सप्रानो, आल्टो, टेनर, बॅरिटोन आणि बेस क्लिप यांचे प्रत्येकाचे मिडलचे पाठ करून घ्या. मिडलची म्हणजे आता हा जी क्लिप आहे, ह्याला ट्रेबल क्लिप जी क्लिप बोलतात. इथं जे 5 लाईनच्या खाली एक गला, एक सर्कट म्हणजे ह्या डॉटच्या खाली आडी जी रेस आहे तिथे शी लिहिलेला आहे, तो शी आहे. म्हणजे ह्याचा मिडल शी, ह्या क्लिपचा हा मिडल शी. मेजा सप्रानोचा 5 लाईनच्या खालून पहिली लाईन हा त्याचा मिडल शी आहे. आणि हे मेजा सप्रानोचा 5 लाईनच्या खालून दुसरी हा त्याचा मिडल शी आहे. तर तुम्ही असं पाठ करा. टोटल क्लिपचे नाव पाठ करा, सिम्बॉल पाठ करा. त्याला 5 लाईन म्हणजे क्लिप कुठल्या चिन्हानं दर्शवतात ते लक्षात ठेवा. बीचोबीचमध्ये केच्या चिन्हानं दर्शवतात आणि त्याचा मिडल शी विचारतात. तर तुम्हाला विचारतील बॅरिटोनचा मिडल शी विचारतील. बॅरिटोनचा जर मिडल शी विचारला तर 5 लाईनच्या वर म्हणजे वरून पहिली लाईन. बेसचा विचारला तर 5 लाईनच्या वर एक सर्कट, हे त्यांचा मिडल शी झाला. हे तुम्ही प्रत्येक मिडल शी पाठ करायचे. त्याने म्हणजे कसं पण विचार होतो. चिन्ह पाठ करा, नाव पाठ करा, त्याचा मिडल शी पाठ करा. तुम्ही जे वाद्य वाजता त्या वाद्याचा म्हणजे उदाहरणार्थ क्लारनेट वगैरे वाजवत असाल तर तुम्ही जी क्लिपचे पूर्ण लाईन बेस तोंड पाठ करून ठेवा.